विरार ते नांदगाव आहे की नाही, विरार ते वैभववाडी, विरार ते कुडाळ, डायरेक्ट महाबळेश्वर. तुम्हाला फक्त 15 तारखेला कमळ आणि धनुष्यबाणच्या समोर फक्त बटन दाबायचं आहे आणि आपल्या हक्काच्या घरामध्ये कायमस्वरूपी राहायचं आहे. तुमचे हक्काचं घर तुमच्या नावाने करण्यासाठी ज्या ज्या सह्या लागतील त्या सगळ्याचे सगळे आज ह्या व्यासपीठावर बसलेले आहेत. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग नंबर 7 चे आमचे महायुतीचे उमेदवार त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आम्ही इथे आलेलो आहे. माझ्याबरोबर उपस्थित असलेले या भागाचे लोकप्रिय असे आमदार सन्मान्य राजन नाईकजी, या प्रभाग नंबर 7 मधले आमच्या उमेदवार सौ तेजस्विनी पाटील, कुमारी तेजस्विनी पाटील, दुसऱ्या उमेदवार धनुष्यबाणवरच्या सौ झा मॅडम, दुसरे उमेदवार धनुष्यबाणचे ज्यांनी आत्ताच आपले विचार मांडले सन्मान्य सुदेश चौधरीजी, आणि कमळ चिन्हावर आमचे चौथे उमेदवार सन्मान्य कल्प पाटीलजी. या आमच्या 4ही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने इथे आलेलो आहे. त्या निमित्ताने उपस्थित असलेले माझ्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, उपस्थित असलेले बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आजची ही प्रचार सभा मतदान मागण्याच्या पेक्षा किंवा ना मतदान रूपी आपला आशीर्वाद मागण्यापेक्षा आपल्याला सरकारचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला विश्वास आणि शब्द देण्यासाठी मी इथे आलेलो. आता ज्याचा उल्लेख आमच्या चौधरीजीने आपल्या भाषणामध्ये केला की इथे सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे ज्याबद्दल तुमच्या मनामध्ये भीती निर्माण केली जाते की उद्या भारतीय जनता पक्षाची आणि महायुतीची सरकार आलं, महापालिकेमध्ये सरकार आलं तर आपल्या हक्काची घरं काढून घेतली जातील. तर त्या बाबतीमध्ये ज्या सरकारमध्ये मी आज मंत्री म्हणून काम करतोय, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, मंत्रिमंडळामध्ये मी उपस्थित असल्यामुळे ज्या प्रश्नाबाबतीमध्ये आमच्या राजन नाईकजीने सातत्याने या संदर्भात प्रश्न लावून धरलाय, म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला विश्वास देण्यासाठी आलेलो आहे की आपल्या हक्काच्या घराकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. हा सर्वात प्रथम तुम्ही माझा विश्वास, जे काही पाठपुरावा करायचा आहे जेणेकरून वर्षानुवर्ष जे आपले घर आपल्या नावाने नाही आहे ते सगळा पाठपुरावा आमच्या राजन नाईकजी करतायत. आणि SRA स्कीमच्या अंतर्गत, बरोबर आहे, SRA स्कीमच्या अंतर्गत ती सगळी घरं आपली कायमस्वरूपी करण्याचं काम हे आमचं महायुतीचं सरकार करून देईल, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. काही अवघड नाही, मी तुम्हाला सांगतो. शेवटी राजकीय इच्छाशक्ती महत्वाची आहे. 4 वर्ष पुढे आम्हीच सरकारमध्ये आहे 29 पर्यंत. जे काही घराचे प्रश्न सोडवायचे आहे, जे काही तुमच्या नावाने करून घ्यायचंय ते आम्हीच करू शकतो. दुसरे नुसतं फक्त बाता मारणार आणि उगाच तोंडातून हवा काढणार, बाकी काहीच नाही. हातात काहीच नाही, दुकानामध्ये मालच नाही आणि तुम्हाला सांगतायत की माझ्या दुकानामध्ये खरेदी करायला या. सगळ्याचा सगळा माल आमच्या दुकानामध्ये भरलाय. खासदार आमचा आहे, आमदार आमचे आहेत. आज मंत्री म्हणून मी तुमच्या इकडे आलेलो आहे. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे नेते आहेत. ज्यांच्याकडे हाऊसिंग खातं आहे ते एकनाथ शिंदे साहेब, त्यांचेही प्रतिनिधी आज आमच्या पॅनलमध्ये लढत आहेत. म्हणजे ज्यांच्या सह्या तुमचे हक्काचं घर तुमच्या नावाने करण्यासाठी ज्या ज्या सह्या लागतील त्या सगळ्याचे सगळे आज ह्या व्यासपीठावर बसलेले आहेत. मग तुम्ही मतदार म्हणून विचार करा,
अगे सगळ्या सह्या अगर आम्ही करणार असू तर समोर मतदान देऊ आपला वेळ कशाला घालवता हा प्रश्न खरं म्हणजे स्वतःला विचारलो. आमच्या नंतर कोणी अगर तुम्हाला प्रचाराच्या निमित्ताने आले त्यांना विचारा, रे बाबा तुमच्याकडे ना मुख्यमंत्री ना मंत्री ना आमदार ना खासदार, तुम्हाला मतदान देऊन उगाच काय आम्हा लोकांना काय उगाच आमचं डोकं खराब करायचं आहे का? काय द्यायचं तुम्हाला मतदान? काय करू शकता तुम्ही? आम्हाला निधी देऊ शकता, आमच्या घराचा प्रश्न सोडू शकता, नुसतं फक्त भीती बसवायची. भारतीय जनता पक्ष महायुती आलं तर घर कळून जाणार. अरे राणे सत्तेमध्ये असताना मंत्री असताना कोकणावर कोण अन्याय करू शकता का? काय किती गाववाले आहेत आमच्या इकडे? हात वरती करा बघा. आमची मेजॉरिटी आहे राजन नाईक, मेजॉरिटी आहे. आम्ही खालतून चादर काढली अवघड होऊन जाईल. म्हणून एवढं सगळं असताना, एवढी ताकद तुमच्या बाजूने असताना आणि सगळी ताकद एका बाजूला असताना तुम्हाला फक्त 15 तारखेला कमळ आणि धनुष्यबाणच्या समोर फक्त बटन दाबायचं आहे आणि आपल्या हक्काच्या घरामध्ये कायमस्वरूपी राहायचं आहे. हा शब्द आणि विश्वास तुम्हाला मी म्हणून बिलकुल इकडे तिकडचा विचार करू नका. निश्चय करा की आता फक्त मोजके 1-8-9 दिवस राहिलेले आहेत. 15 तारीखला एकदा आचारसंहिता ती संपली, परत आमचे राजन नाईक कामाला लागले. मी काय मंत्रालयाला गेलो आणि आम्ही मग मुख्यमंत्र्यांच्या समोर बसून तुम्हाला हक्काच्या घराचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सगळेच सगळे कामाला लागणार आहोत. फक्त माझी एक अट आहे, कसा घराचा फॉर्म भरत असताना एक बोलतो ना तो बॉक्स मध्ये टिक मार्क मारायला लागतो. हक्काची घरं पाहिजे की नाही? आमच्याकडे मिळवणार का नाही आमच्याकडून तुम्ही? तर मला एक 4 नगरसेवक द्या, मोजून देणार, मोजून देणार. 4चे अगर 3 झाले ना अर्धच घर देणार, अर्धच देणार. अर्धी चावी पण अर्धीच काढून द्या. आम्ही अगर 100% तुमचं अगर काम करणार होतो, सगळी सगळी ताकद अगर राजन नाईकांच्या मागे आज सरकार म्हणून अगर आमची उभी असेल, हे नगरसेवक म्हणून उद्या अगर तुमच्याकडे काय तुमचे काय कागदपत्र लागतील, तुमच्या काय सह्या लागतील, काय धावपळ करायला लागेल तर आम्हाला चौधरी साहेबांकडे जायला लागेल. हे ज्या आमच्या तिन्ही ताईकडे जायला लागेल, पण आपल्याला अजून जायला लागणार, यांच्याकडे जायला लागणार. म्हणून तुम्ही याचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला हे सगळे सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला ह्या महापालिकेमध्ये पाठवायलाच लागतील. या दृष्टिकोनातून आजची ही सभा अतिशय महत्वाची आहे. कोकणवासी माझे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. गावी जाण्यासाठी आता तुम्हाला माहिती आहे राणे साहेब खासदार आहे, मी स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री. तुम्ही आता हे निवडून आल्यानंतर गावात जाण्यासाठी फक्त एक निवेदन आहे ना द्या. इथं प्रायव्हेट बसवाले त्रास देत असतील, जास्त भाडं घेतात आहे की नाही? आपल्याला थोडं कमी भाड्यावाले एसटी अगर ती सोडली चालेल की नाही? तर कुठला रूट पाहिजे? विरार ते नांदगाव आहे की नाही? विरार ते वैभववाडी, विरार ते कुडाळ, डायरेक्ट महाबळेश्वर, विरार ते कणकवली, हे सगळे रूट एका यादीमध्ये लिहा. आमच्या राजन नाईक आणि आमच्या या 4 प्रतिनिधीकडे द्या. तुम्हाला गणपतीच्या अगोदर सुरू करून देत आम्हाला. म्हणून या सगळ्या गोष्टी तुमच्या नजरेसमोर आता मांडलेल्या आहेत, तुमच्या समोर सांगितलेलं आहे. आता फक्त 15 तारखेला तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा. मला हे 4ही माझे शिलेदार हिंदुत्वाचे विचाराचे शिलेदार आहेत, लक्षात घ्या. आमचा कलर भगवा आहे, हिरवा नाही. आमच्या इकडे हिरवे साप वळवळत नाही. आम्ही सगळे जय श्रीराम वाले, सरपंच दुधावाले समोर आहे, जय श्रीराम, एक लक्षात घ्या. आमचा महापौर जेव्हा तिथे बसेल तेव्हा तिथे आय लव्ह महादेव लिहिणार, आय लव्ह मोहम्मद नाही, एक लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टी तुम्ही नजरेसमोर ठेवा. 15 तारखेला फक्त जोरात जय श्रीराम म्हणा, जय कोकण म्हणा आणि दाबा त्या कमळच्या समोर बटन, दाबा त्या धनुष्यबाण समोर बटन आणि मग सगळी जबाबदारी आमच्यावर सोडा. एवढंच सांगतो, थोडक्यात बोलतो कारण का अजून एक जागी जायचं आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे. पण तुमच्यावर विश्वास ठेवून जे काय तुमच्या समोर बोललेलो आहे, खूप लोकांनी रेकॉर्ड पण केलेला आहे. 15 तारखेनंतर शोधात या आम्हाला, मला काही हरकत नाही.
राणे आहे, दिलेला शब्द पाळणारपैकी आम्ही लोक आहोत. आणि म्हणून तुम्ही तुमच्या व्यवस्थित पद्धतीने मतदानाच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद द्या आणि पुढचं काम आमच्यावर सोडा, एवढंच या निमित्ताने सांगतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम. धन्यवाद.